आपल्या रोजच्या आयुष्याचा विचार करा. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कितीतरी आवाज ऐकत असतो. रस्त्यावरच्या गाड्या, जवळ चाललेलं बांधकाम, बाजारातली गर्दी. हे आवाज इतके सवयीचे झाले आहेत की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे फक्त आवाज नाहीत, ते एक अदृश्य प्रदूषक आहेत. एक असा धोका जो आपल्या आरोग्यावर हळूहळू परिणाम करतोय. कधी विचार केलाय का की हा गोंगाट आपल्या न कळत आपलं किती नुकसान करत असेल? तर मग प्रश्न हा आहे की कुठलाही आवाज हा फक्त आवाज न राहता प्रदूषण कधी बनतो? ती सीमारेषा नेमकी कोणती आहे? कधी एखादा आवाज फक्त त्रासदायक न राहता आपल्या आरोग्यासाठी एक गंभीर धोका बनतो? चला हेच समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ध्वनी प्रदूषण म्हणजे असा कोणताही आवाज जो आपल्याला नकोसा वाटतो, जो अतिरिक्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा आपल्या आरोग्यावर, आजूबाजूच्या प्राण्यांवर आणि एकूणच पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. आता हा आवाज मोजतात कसा? तर डेसिबल नावाचं एकक वापरून. पण इथेच खरी गंमत आहे. हे मोजमाप आपल्या नेहमीच्या मीटर किंवा किलोसारखं सरळसोट नाहीये, ते आहे लॉगॅरिथमिक. आणि ह्या एका शब्दामुळे सगळं गणितच बदलून जातं. हे बघा, आवाजात फक्त 10 डेसिबलची जरी वाढ झाली ना, तरी त्याची तीव्रता तब्बल 10 पटींनी वाढते. हो, 10 पट. हा फरक किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी कल्पना करा की तुम्ही एका शांत लायब्ररीतून उठून थेट एका गजबजलेल्या गोंगाटाच्या रेस्टॉरंटमध्ये आला आहात. एवढा फरक पडतो फक्त 10 डेसिबलने. आता हे इतकं गंभीर आहे म्हणूनच ह्याला फक्त एक अडचण म्हणून बघता येणार नाही. हा सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम बनवले आहेत. हे नियम म्हणजे जणू काही आपल्या समाजासाठी एक साऊंड बजेट ठरवून देतात. भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हणजे CPCBने वेगवेगळ्या भागांसाठी आवाजाची एक मर्यादा ठरवून दिली आहे, जसं की औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्र. पण इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. निवासी भागांसाठी आणि विशेषतः रात्रीच्या वेळी ही मर्यादा खूपच कमी ठेवण्यात आली आहे. यावरूनच कळतं की आपल्या आरोग्यासाठी शांतता किती आवश्यक आहे. आणि याच नियमावलीतला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे शांतता क्षेत्र किंवा सायलेन्स झोन. म्हणजे काय? तर हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेज आणि कोर्ट यांसारख्या संवेदनशील ठिकाणांच्या आजूबाजूचा कमीत कमी 100 मीटरचा परिसर. इथे आवाजावरचे निर्बंध सगळ्यात जास्त कडक असतात. चला, नियम तर पाहिले, पण आपल्या रोजच्या आयुष्यात हा एवढा आवाज येतो तरी कुठून? या प्रदूषणाचे मूळ स्रोत कोणते आहेत? कोण आहेत या आवाजामागे दडलेले खरे गुन्हेगार? याचे मुख्य स्रोत तर आपल्या आजूबाजूलाच आहेत. एक म्हणजे मोठमोठे कारखाने आणि त्यांच्या मशीनचा आवाज. दुसरं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे वाहतूक, रस्त्यावरच्या गाड्या, रेल्वे. तिसरं म्हणजे आपले सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ, उत्सव, जिथे लाऊडस्पीकर आणि फटाक्यांचा धंडनाट असतो. आणि चौथं म्हणजे शहरांमध्ये 12ही महिने चालणारं बांधकाम. पण या सगळ्यांमध्ये एक स्रोत असा आहे जो बाकी सगळ्यांना आवाजाच्या तीव्रतेच्या बाबतीत खूप मागे टाकतो, आणि तो म्हणजे जेट इंजिन. त्याचा आवाज इतका प्रचंड असतो की तो कित्येक किलोमीटरपर्यंत सहज ऐकू येतो. तर आपण आवाजाचे स्रोत पाहिले, पण याची आपल्याला आणि आपल्या पर्यावरणाला काय किंमत चुकवावी लागतीये? याचे परिणाम वाटते त्यापेक्षा खूपच जास्त गंभीर आणि दूरगामी आहेत. ध्वनी प्रदूषण आपल्या शरीरावर 2 प्रकारे हल्ला करतं. एक थेट कानांवर, ज्यामुळे टिनिटस म्हणजे कानात सतत आवाज घुमणं किंवा अगदी कायमचं बहिरेपण येऊ शकतं. आणि दुसरा परिणाम होतो शरीरावर, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर, चिंता, झोप न लागणं यांसारख्या समस्या उद्भवतात. इतकंच नाही तर आपली एकाग्रता कमी होते, कामातलं लक्ष उडतं. पण हा धोका फक्त माणसांपुरता मर्यादित नाहीये. आपल्या गोंगाटाने आपण निसर्गातल्या इतर जीवांचं आयुष्य अक्षरशः विस्कळीत करून टाकलंय. समुद्रात व्हेल आणि डॉल्फिनसारखे जीव एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ध्वनिलहरे वापरतात. आपल्या जहाजांच्या आवाजामुळे त्यांच्या या संवादात अडथळा येतो. पक्ष्यांना स्थलांतर करताना रस्ता चुकतो आणि अनेक प्राण्यांच्या प्रजनन चक्रावरही याचा गंभीर परिणाम होतो. त्यांचं अख्खं जगच आपण विस्कळीत करून टाकलं आहे. आता ही समस्या इतकी मोठी आणि व्यापक आहे, तर यावर काही उपाय आहेत का? हो, नक्कीच आहेत. चला, आता ह्या गोंगाटाचा आवाज कमी करून आपली शांतता परत कशी मिळवता येईल यावर नजर टाकूया. यावर उपाय करण्यासाठी आपण 3 पातळ्यांवर काम करू शकतो. पहिलं म्हणजे जिथून आवाज येतोय त्या स्रोतावरच नियंत्रण मिळवणं, जसं की गाड्यांना सायलेन्सर लावणं. दुसरं, आवाज आणि आपल्यामध्ये अडथळा निर्माण करणं, म्हणजे हायवेच्या कडेला ध्वनिरोधक भिंती बांधणं. आणि तिसरं, नो हॉकिंग झोनसारख्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणं. पण या सगळ्या उपायांमध्ये एक उपाय असा आहे जो खूप सोपा, सुंदर आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे.
तो म्हणजे निसर्गाचाच ध्वनिरोधक म्हणून वापर करणे. याला ग्रीन मफलर योजना असं म्हणतात. यात काय करतात तर गोंगाटाच्या ठिकाणी म्हणजे रस्ते किंवा कारखान्यांच्या बाजूला कडुलिंब आणि अशोकासारख्या दाट झाडांच्या 4 ते 6 रांगा लावल्या जातात. ही झाडं एका नैसर्गिक भिंतीसारखं काम करतात. ती ध्वनिलहरी शोषून घेतात आणि त्यांची तीव्रता कमी करतात. जणू काही निसर्गाचाच मफलर. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा हा फक्त पर्यावरणापुरता किंवा आरोग्यापुरता मर्यादित नाही, तर तो थेट आपल्या मूलभूत अधिकारांशी जोडलेला आहे. हो, हे अगदी खरं आहे. भारतात या विषयाला सर्वोच्च कायदेशीर पातळीवर नेण्यात आलं आहे. आणि हा आहे तो निर्णायक निकाल. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की आपल्या घटनेच्या कलम 21 नुसार जो आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला आहे, त्याच अधिकारात शांत आणि ध्वनिमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकारही सामील आहे. याचा अर्थ शांतता हा केवळ एक हक्क नाही, तर तो एक मूलभूत अधिकार आहे. आणि इतकंच नाही तर याला आणखी बळकटी देण्यासाठी 1987 मध्ये कायद्यात बदल करून ध्वनीला अधिकृतपणे वायू प्रदूषक म्हणजेच एअर पोल्युटंटच्या श्रेणीत टाकण्यात आलं. यामुळे ध्वनी प्रदूषणाला कायद्याच्या चौकटीत अधिक गांभीर्याने घेतलं जाऊ लागलं. तर मग जाता जाता एक प्रश्न. आजच्या या विश्लेषणानंतर एक विचार नक्की करा. आपल्या आजूबाजूच्या जगात कोणते आवाज खरंच ऐकण्यासारखे आहेत आणि असे कोणते आवाज आहेत ज्यांच्या असण्यावरच आपण प्रश्नचिन्ह उभं करायला हवं.